दैनिक पुढारीच्या 80व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा। स्वर्गीय ग जाधव साहेबांचा विचाराचा वारसा घेऊन आज देखील 2018 साली दैनिक पुढारी चौफेर प्रगती करते। कोल्हापूरपासून झालेली सुरुवात आज देश पातळीवर जाते, याचा कोल्हापूरवासी म्हणून आम्हाला आनंद आहे। योगेश जाधव असतील, बाळासाहेब जाधव साहेब असतील किंवा आज तरुण संपादक म्हणून योगेश जाधव जे काम करत आहेत त्याला माझ्या वतीनं आणि कोल्हापूरवासियांच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि पुढारीचा विस्तार हा दिवसेंदिवस आणखीन मोठ्या प्रमाणात हो अशी अंबाबाई चरणी प्रार्थना। नमस्कार, मी दुर्गेश निग्रे, शिवसेना शहर प्रमुख। शिवसेना शहरच्या वतीनं दैनिक पुढारीला 80व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या देखील हार्दिक शुभेच्छा। दैनिक पुढारीनं नेहमीच जो काय न्याय हक्कासाठी लढा असतो, कोल्हापूर शहराचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ह्यासाठी नेहमीच अग्रभाग घेतलेला आहे आणि असाच अग्रभाग इथून पुढे देखील राहील। मी पुन्हा एकदा शिवसेना शहरच्या वतीनं दैनिक पुढारीला वर्धापन दिनाची हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी सुरेश आवारी, विभागीय सचिव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर। पुढारीचा मी नियमित वाचक आहे। आज या ठिकाणी ज्या ठिकाणी कोल्हापूर ज्या ठिकाणाहून मुख्य प्रकाशन पुढारी या दैनिकाचं होतं त्या ठिकाणी हजर राहण्याबाबत मला विशेष आनंद वाटतो आहे। 81व्या वर्षात पुढारी पदार्पण करतो आहे। आमच्या शैक्षणिक मोहिमा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये पुढारी या दैनिकाचा आम्हाला नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे। मी आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुढारी या दैनिकाची उत्तरोत्तर वृद्धी हो आणि त्याचबरोबर आमच्या शिक्षण विभागाबाबतचं सहकार्य हे देखील यापूर्वीसारखंच आम्हाला कायम लाभो ही अपेक्षा करतो। धन्यवाद। आज पुढारीचा वर्धापन दिन पुढारीने 80 वर्षे पार केलीत आणि आजच्या या कोल्हापूर नगरीमध्ये पुढारीने जे नाव कमवलेलं आहे, या कोल्हापूरचा विकासासाठी पुढारीचा मोठा सहभाग आहे आणि या सहभागातूनच कोल्हापूरचा विकास घडत आहे आणि ह्यापुढेही पुढारीचं असंच नाव लौकिक राहू दे आणि या पुढारीचा या करवीर नगरीवर अशाच पद्धतीने प्रेम राहून या कोल्हापूरचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ दे आणि पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पुढारीच्या सर्व पत्रकार, संपादकीय सर्व कर्मचारी यांनाही शुभेच्छा। आज दैनिक पुढारीचा 80वा वर्धापन दिन आहे। पुढारींनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं स्थान, एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि लोकांना हवा असा वाटणारा हा वर्तमानपत्र आहे। सकाळी उठल्यानंतर या भागातील प्रत्येक वाचकाला या पेपरची आस लागलेली असते। ज्या दिवशी अगदी कंपल्सरी सुट्टी असते त्या दिवशी पेपर नाही आला तरीसुद्धा पुढारी न वाचल्यामुळे दिवसभर न करमणारे कितीतरी वाचक आहेत आणि मी सुद्धा पुढारीचा अनेक वर्षांपासूनचा वाचक आहे। यापूर्वी साताऱ्याला पण मी जेव्हा काम केलं तेव्हासुद्धा पोलीस प्रशासन आणि पुढारी यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आम्ही एकत्र उपक्रम करू शकलो। कोल्हापूरमध्ये सुद्धा पुढारीचं नेहमीच पोलीस प्रशासनाला सहकार्य असतं आणि सकारात्मक उपक्रमांना पुढारी नेहमीच आत्तापर्यंत मोठी प्रसिद्धी देत आलेला आहे। पुढारीच्या पुढच्या वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढारीच्या वाचकांना या निमित्ताने नववर्षाच्या शुभेच्छा देतो। मी भारत रामकृष्ण खराटे, चाटे शिक्षण समूहाचा विभागीय संचालक। आजचा जो हा आपला पुढारीचा वर्धापन दिन आहे, या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सुरुवातीला आमच्या समूहाकडून खूप खूप शुभेच्छा। गेली 75पेक्षा जास्तीचे वर्ष पुढारीनं जे समाजकार्य केलेलं आहे आपल्या पत्रकारितेसोबत आणि ग जाधवांनी लावलेलं हे रोपटं आज सन्माननीय बाळासाहेब
आणि योगेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे. त्यांच्या छायेत अनेक साहित्यिक, लेखक, विद्यार्थी, पालक घडतात, मार्गदर्शन घेतात. त्यांच्या या कार्याला आमच्या समूहाकडून खूप खूप शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. दैनिक पुढारीच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त मी आमच्या पक्षाच्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो. दैनिक पुढारी हा कोल्हापूर जिल्ह्याचा दैनिकांमधला एक मानबिंदू आहे की ज्याच्या माध्यमातून सामाजिक लोकप्रबोधनाचं आणि सद्भावनेचं आणि जाणीव करून देण्याचं, तरुणाईला एकत्र ठेवण्याचं, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं, किंबहुना उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमपणे सातत्यानं लढणारं एखादं दैनिक म्हणून या ठिकाणी दैनिक पुढारीकडं अभिमानानं महाराष्ट्रातला आणि किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातला या ठिकाणी तरुण पाहतो. आम्हाला अभिमान आहे की कोल्हापूरचं नाक म्हणून दैनिक पुढारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना दैनिक पुढारी हे कोल्हापूरचं दैनिक आहे आणि वर्तमानपत्र आहे. याचा असार्थ अभिमान प्रत्येक कोल्हापूरकराला आहे. या पुढारी परिवाराला आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. निर्भीडपणे सर्वसामान्य माणसाचा प्रश्न मांडणारं दैनिक या पुढच्या काळामध्येही अशाच पद्धतीचं काम आणि तरुणाईला साथ देण्याचं काम दैनिकाच्या माध्यमातून सातत्यानं होतं आहे. अनेक प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुटत असतात, पण त्याची वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोण कोल्हापूर जिल्ह्यामधनं करत असेल आणि बळ देण्याचं काम करत असेल, अनेक प्रश्नांना मार्ग काढण्याचं काम करत असेल, तर तो दैनिक पुढारी करतो. आणि मी सर्वच या ठिकाणी दैनिक पुढारी परिवाराला परत एकदा माझ्याकडूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी आमदार प्रकाश आंबेडकर. आज दैनिक पुढारीचा वाढदिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात. दैनिक पुढारी हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनावरचा पुढारी आहे आणि 1 जानेवारी दिवशी आजच्या या नवीन वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा देताना पुढारीच्या या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निर्भीड आणि लोकहितवादी अशा पद्धतीच्या या दैनिकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी तमाम सगळ्या वाचकांना शुभेच्छा देतो. पुढारीचं काम सातत्यानं अग्रेसर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व पुढारी करतो, याचा आम्हाला कोल्हापूरकर म्हणून सुद्धा सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा पुढारीच्या या संपूर्ण कार्याला मनापासून शुभेच्छा. दैनिक पुढारी या दैनिकाने 80 वर्ष पूर्ण केलेली आहेत. त्यानिमित्त आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी वाहतूक शाखेच्या मार्फत भरपूर शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मी सचिन चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती. पुढारी आणि कोल्हापूर एक जीवाभावाचं नातं आहे आणि त्यातल्या त्यात पुढारी आणि शिवाजी पेठ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पुढारीने हाक मारायची आणि शिवाजी पेठेनं ओ द्यायची आणि शिवाजी पेठेनं हाक मारायची आणि पुढारीनं ओ द्यायची, असं आजपर्यंतची परंपरा आहे. आणि लोकांच्यासाठी निर्भीडपणे, सर्वसामान्यांचं निपक्षपातीपणे लोकांच्या बरोबर राहणारे समाजासाठी म्हणून पुढारी आहे आणि समाजासाठीच काम करणारा पुढारी आहे. त्या पुढारीच्या या स्थापना दिवसानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद. मी माजी आमदार सुरेश साळोके, कोल्हापूर शहर. आज पुढारीचा 81वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सर्वांच्या वतीनं इथं शुभेच्छा देण्यासाठी, साळोके फाउंडेशनच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहे. खरंच पुढारीनं आपल्या संपूर्ण हयातीमध्ये जे काम केलेलं आहे, या कोल्हापूरचं नेतृत्व केलं असं मी म्हणेन. कारण पुढारीनं जर लिहिलं तर तो प्रश्न सुटला नाही, असा एकही प्रश्न आजपर्यंत शिल्लक राहिलेला नाही. आणि यांच्या या प्रगतीमध्ये, जाधव साहेबांच्या आणि चिरंजीवांच्या प्रगतीमध्ये आज नवीन चॅनेलचं त्यांची ओपनिंग होतं आहे. त्या चॅनेलला माझ्या साळोके फाउंडेशनच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य लाभो अशी आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. मी माजी आमदार राजू आवळे. पुढारीला मी मनापासून जनस्वराज पक्षाच्या वतीनं त्याच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. पुढारी कोल्हापूरच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी फार मोठं योगदान असणारं हे दैनिक आहे. त्यामुळे पुढारी हे आम्हा सगळ्या कोल्हापूरवासियांचं, जिल्हावासियांचं एक मुखपत्र आहे आणि या जिल्ह्याच्या विकासामध्ये कोल्हापूर पुढारी परिवाराचं आणि खास करून आदरणीय जाधवसाहेब आणि दादांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्या विचारानं जिल्ह्यातले बरेच महत्त्वाचे प्रश्न सोडण्यासाठी पुढाऱ्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. हे योगदान त्यांचं असंच मिळत राहावं अशीच अंबाबाई चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. कोल्हापूरमध्ये 1939 साली एक वृत्तपत्राचं अनावरण झालं
परमपूज्यती श्री गगो जाधव यांनी त्या वृत्तपत्राला सुरुवात केली. त्या वृत्तपत्राचा आज एक वृक्ष म्हणण्यापेक्षा एक वटवृक्ष निर्माण झाला. त्या वटवृक्षाच्या छायेखाली महाराष्ट्रातली तमाम जनता, राजकारणी, पुढारी, त्यानंतर बरेचसेच समाजकारण असो, अर्थकारण असो, राजकीय पक्ष असो किंवा काही असो, किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रश्न समस्या असो, हे आपले माननीय आदरणीय श्री बाळासाहेब जाधव यांनी त्या तडीस नेण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरातला 4-5 वर्ष जो प्रश्न झुंजत होता टोलचा, त्या टोलच्या प्रश्नाला बाळासाहेबांनी ज्यावेळी हात घातला, त्या टोलचा प्रश्न 1 महिन्याच्या आतमध्ये निकाली काढून कोल्हापूरला टोलमुक्त केले. त्याबरोबरच आता चालू असलेला मराठा आरक्षणाचा जो विषय होता, त्या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये पण ज्यावेळी गेले 12-13 वर्ष पुढारीकार त्यासाठी झुंजत होते आणि या गेल्या 2 महिन्यापूर्वी सरकारला नमवून मराठा आरक्षण मराठा समाजाला मिळवून दिलं, हे यात बाळासाहेब जाधवांचं फार मोठं योगदान आहे. आणि हे निर्भीड वृत्तपत्र गेले 3 पिढ्या हे असंच चालू आहे आणि हे असंच चालू राहावं अशी आमची देवाचरणी आई अंबाबाई चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. दैनिक पुढारीचा हा 80वा वर्धापन दिन. गेल्या 80 वर्षामध्ये बघता बघता इतका काळ गेला की पुढारीची आठवण आणि पुढारीच्या नावानं सुरू होणारा दिवस लोकांच्या चिरंतर स्मरणात राहण्यासारखं काम दैनिकाच्या माध्यमातून जाधव कुटुंबियांनी जपलं आहे. इवलेसे रूप लावेले द्वारी, बघता बघता वेलू गेला गगनावरी, अशा पद्धतीनं या पुढारी परिवारानं समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत त्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडून दाद देण्याचं काम केलं. मी मनापासून या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत निर्भीडपणानं पुढारीनं समाजातल्या समस्यांची मांडणी केली पण आणि सोडवणूक पण करून घेतली, त्याच पद्धतीनं भूमाता पंचगंगा परिषद मुक्ती जागर आम्ही मंडळींनी, डॉक्टर बुधाईराव मुळीक आणि उदयनराजे भोसलेंनी, आम्ही सर्वांनी तळागाळातल्या सामान्यातल्या सामान्य जनतेचं आरोग्य सुधारावं आणि नदीचा जो आक्रोश आहे तो आम्ही मांडण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे. पुढारीचं यातलं योगदान निश्चितपणानं अमूल्य असं असणार आहे. धन्यवाद. अण्णा पाटील, माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन. पुढारीला 80 वर्ष झाली. पुढारी हा जनसामान्यांचा पेपर. खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय घडलं पाहिजे हे समाजासमोर आणि सरकारसमोर मांडणारा हा पेपर असल्यामुळं सर्वसामान्य माणसामध्ये त्याची अत्यंत आवश्यकता आहे अशी भूमिका आजही आहे आणि ती कायमपणानं राहावी आणि ती राहणार आहे याच्याबद्दल मला स्वतःला खात्री आहे. धन्यवाद. मी सुंदर इंदुराव मोरे, एक गेली 40 वर्षे विक्रेता म्हणून काम करतो आहे. आजपर्यंत मला पुढारीमुळे मी आज घराचा संसार आणि घरातली संपूर्ण जी परिस्थिती आजपर्यंत माझी जी उंचवलेली आहे आज या पुढारीमुळे उंचवलेली आहे. त्यामुळे पुढारीचा माझा धन्यवाद आणि माझा नमस्कार पुढारीला. कोल्हापूरच्या कला चळवळीला पुढारीच्या माध्यमातून नेहमीच खूप सक्रिय सहभाग दिला जातो आणि आमची इथे ज्या अनेक चळवळी जातात, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड आहे किंवा रंगबहार आहे, दळवीदार इन्स्टिट्यूटच्या कुठल्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या ॲक्टिव्हिटी आहेत, यामध्ये पुढारी नेहमीच आम्हाला मदत करत आले आणि पुढारीची उत्तरोत्तर प्रगती होत राहणार आहे आणि पुढारीला आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. मी तानाजी दिगंबर सावंत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूर पोलीस दलातर्फे मी आजच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. पुढारी हा पुढारीच्या फार वर्षापासून मी पुढारीचा वाचक आहे. मी कॉलेजमध्ये असतानाही पुढारी वाचायचो सन 1985 ते 1990च्या दरम्यान आणि एक घरातला पेपर असल्यासारखा आणि घरचे रिलेशन असल्यासारखे असे नाते ह्या पुढारीशी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून मी ह्या पुढारीला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी पी डी सावंत, इथे RTO ऑफिसर आहे, RTO कोल्हापूरला. दैनिक पुढारीविषयी बोलताना मन ऊर भरून येतं की लहानपणापासून पुढारी वाचतोय, बघतोय आणि या ठिकाणी RTO ऑफिसर म्हणून काम करण्याचा योग आला. तर
81व्या वर्षामध्ये पुढारीचं पदार्पण होतं आहे। खूप आम्हाला वाचकांना सर्वांना आनंद होतो आहे। मनापासून वर्धापन दिनाच्या खूप 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 लाख लाख शुभेच्छा। आणि पुढारीचं नाव देशभर देशाच्या बाहेर आहेच। आमच्यातर्फे आणि सर्व कोल्हापूर जिल्ह्यातर्फे खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना दैनिक पुढारीचे आपले आदरणीय डॉक्टर प्रतापसिंग जाधव साहेब यांना सर्वांना सुख शांती समृद्धी आरोग्य चांगले मिळो ही अशी मी महालक्ष्मी चरणी साई चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। मी श्री महादेव भाऊसाहेब चौगले, वय वर्ष 75। मी राज कपूर प्रेमी आहे। सध्या मंगळवार पेठेमध्ये राहत आहे, बेलबागेमध्ये। मी गोकुल कॉलेजचे विद्यार्थी आहे। तर 75 वय असल्यामुळं पुढारी कार माननीय गगो जाधव यांना पण आम्ही बघितलेलं आहे। त्यानंतर प्रतापसिंह जाधवांनी ती धुरा सांभाळली आणि त्यांनी पुढारीचा या दैनिक पुढारीचा मोठा विकास केलेला आहे। आणि दैनिक पुढारी हा राजकीय सामाजिक ऐतिहासिक अशा सर्व थरातील बातम्या देत असतो आणि आम्हाला लहानपणापासून पुढारीचं अट्रॅक्शन आहे। लहानपणापासून आम्ही ते पुढारी वाचत आहे। आणि अशा त्यानंतर माननीय योगेश हे धुरा सांभाळत आहेत आणि त्यांची उर्वरित महाराष्ट्र ह्याच्यावर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। तिथं पण ते आपल्या कामाचा ठसा निश्चित उठवतील आणि ह्या संपूर्ण पुढारी समूहाला तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।